सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात कराड शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई करत 2 घरफोडीचे गुन्हे उघडीस आणले असून सुमारे 15 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एप्रिल 2026च्या सुरुवातीला कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मलकापूर व सैदापूर परिसरात घरफोडीचे प्रकार घडले होते. या घटनांची गांभीर्याने दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांनी गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी चक्रे वेगाने फिरवली. सखोल तपासातून आरोपीचा मार्ग काढण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकेश रावसाहेब सुतार, राहणार लिंगणूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे असून त्याच्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे 20 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 4 चाकी गाडी असा एकूण 15,22,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभूते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, सोनाली पिसाळ यांनी पार पाडली. या कारवाईमुळे कराड शहर व परिसरातील घरफोडीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कराड शहरामध्ये गेल्या महिन्यामध्ये 2 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की सदरच्या घरफोड्या ह्या उघडकीस आणून जे पीडित व्यक्ती आहेत त्यांचा मुद्देमाल परत करावा. त्याप्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक PSI मगदूम आणि त्यांच्या पथक यांनी ज्या ज्या परिसरामध्ये घरफोड्या झाल्या तेथील CCTV फुटेज चेक केले, तांत्रिक विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये आम्हाला एका गुन्हेगाराचा मागोवा लागला. त्याप्रमाणे त्या गुन्हेगाराला आम्ही सांगली जिल्ह्यातून अटक केलेली आहे आणि त्या गुन्हेगाराकडून आम्हाला आमच्या पोलिसांच्या हद्दीत झालेल्या 2 घरफोड्या उघडकीला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याची त्या गुन्ह्यात वापरलेली गाडी असा मिळून 15,22,500 रुपयाचा मुद्देमाल त्या गुन्हेगाराकडून जप्त केलेला आहे. त्या गुन्हेगाराचं नाव आहे लोकेश रावसाहेब सुतार. या गुन्हेगारावर यापूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक या राज्यामध्ये 20 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.